हाय, हॅलो, नमस्ते. मी कल्पनाच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. लाडू कोणत्या पण प्रकारचे असू दे, तयारी तर पटकन होते, पण लाडू बांधायला वेळ लागतो. आणि माझ्याकडे माझ्या भरपूर साऱ्या दुसऱ्या ऑर्डर असते, त्यामुळे स्वतःसाठी लाडू करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. तर आज माझी आई गावाहून आली होती, तर त्यासाठी स्पेशल माझी आई मला बोलली, "तू लाडूची तयारी कर, मी लाडू बांधते." तर तेव्हा माझी भाची, आई आणि मोहिनी तयारी तर मी करून दिली आणि लाडू बांधायचं काम त्यांनी केलं. छानपैकी लाडू आपले तयार झालेले आहेत. आता तुम्ही बोलाल हे लाडू बांधले कसले आहेत? थंडी चालू आहे, तर अर्थात मेथीचे लाडूच आपण बनवणार आहोत आणि यामध्ये तुम्ही बघू शकता मेथी मी जास्त प्रमाणात घेतलेली आहे. आम्हाला कडू लाडू खायची सवय झालेली आहे. पहिल्यांदा सवय नव्हती. याचं कारण तुम्हाला मी सांगते. आमच्या बाजूला वहिनी राहत होत्या. त्यांनी मला असंच थंडीच्या टायमाला त्यांनी लाडू बनवले. तेव्हा मला 4 ते 5 लाडू दिले होते. त्यातला मी एकच पहिल्यांदा लाडू खाल्ला. तर तेव्हा तुम्हाला इतका कडू लागला, की मी असा विचार केला, की इतके कडू लाडू कोण खातं? आणि आत्तापर्यंत मी कधीच खाल्ला नव्हता. तर तेव्हा ते लाडू खाल्ल्यानंतर, तो खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने मला तोंडामध्ये गोडवा तयार झाला त्याचा. दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं का तो लाडू अजून खावा. त्यानंतर मी नेहमी थंडीच्या टायमाला लाडू बनवायला सुरुवात केली. तर या टायमाला सुद्धा मी भरपूर मेथी टाकून लाडू बनवलेले आहेत. प्रत्येकासाठी मेथीचे लाडू बनवताना मेथीचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. इथे ह्या मेथीचे लाडू बनवण्यासाठी मी अर्धा किलो मेथी घेतलेली आहे. हे माझ्यासाठी भरपूर जास्त आहे. तर तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त पण करू शकता. मेथीचे लाडू बनवताना माझ्या काही थोड्या आठवणी होत्या, त्या तुमच्याबरोबर मी आता शेअर केल्या. आणि याबरोबर तुम्ही बघू शकता जे साहित्य मी घेतलं होतं ते सुद्धा थोडं निघून गेलेलं आहे. पण लास्टला व्हिडिओच्या मी पूर्ण साहित्याची लिस्ट तुम्हाला इथे दिलेली आहे. ते तुम्ही नक्की बघा आणि शेअर पण करा. तुम्ही मेथीचे लाडू बनवताना तुमच्या साहित्यामध्ये मेथी तुम्ही किती प्रमाणात वापरता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता गप्पा भरपूर झाल्यात. आता आपण कृतीला सुरुवात करूया. लाडू बनवताना मी इथे 2 प्रकारचे पिठं वापरलेली आहे. एक गव्हाचं पीठ आणि एक नाचणीचं पीठ. इथं मी 1 किलो अमूल तूप घेतलेले आहे. मी कोणत्याही प्रकारची ॲडव्हर्टाइज करत नाही आहे. पण मी जे वापरलेले आहे ते तुम्हाला सांगते. तर 1 किलोचं मी तूप घेतलेलं आहे आणि ते अर्धं तूप मी मेथी जेव्हा वाटून घेतली, तेव्हा मेथीमध्ये टाकून मेथी भिजवण्यासाठी 4 ते 5 तास ठेवले होते आणि ते एका साईडला भिजत ठेवलेले आहे. दुसऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता अळशी, हलीम मी घेतलेली आहे. कढई चांगली गरम झाल्यानंतर मी यामध्ये अळशी टाकलेली आहे. 300 ग्राम अळशी घेतलेली आहे. जेव्हा आपली अळशी भाजून होते ना, तेव्हा थोडासा मोठा दाणा होतो आणि तो तडतड वाजायला सुरुवात होते. तर जेव्हा असं तुम्हाला वाटतंय का भाजून झाले, तर ते लगेच काढून घ्यायचे. जास्त भाजायची नाही आहे आणि त्यामध्येच मी ओवा टाकलेला आहे. 100 ग्रॅम ओवा घेतलेला आहे आणि तो पण त्यावर आपल्याला जरासा फक्त मिक्स करून घ्यायचा आहे. कारण ओवा जो आहे कढई गरम झालेली आहे, तर तो पटकन भाजला जाईल. तर तुम्ही बघू शकता 1 ते 2 सेकंद मी ठेवलेले आहे आणि ते लगेच काढून घेतलेले आहे. तर दुसरं पण आपल्याला पटापट ह्याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थंड करण्यासाठी एका परातीत मी काढलेले आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे. तर 300 ग्रॅमच इथं हलीम घेतलेली आहे. हलीम पण आपल्याला कंटिन्यू मिक्स करत आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि हा पण हलीमचा दाणा थोडासा मोठा वाटला ना आणि तडतड वाजायला सुरुवात झाली, की ते पण लगेच काढून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही आहे किंवा करपवायचं पण नाही आहे. हा दाणा बारीक असतो म्हणून कंटिन्यू मिक्स करावं लागतं. यामध्येच तुम्ही बघू शकता मी तीळ पण यात वापरलेले आहे. ते 300 ग्रामच मी तीळ घेतलेले. तीळ पण लगेच भाजली जाते. एकात एक टाकून मी भाजून घेतलेले आहे कारण जास्त करपायला नको म्हणून मी 2-2 साहित्य टाकून मिक्स करून भाजून घेतलेलं आहे. तर हे पण आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. तर सगळं साहित्य जे बिना तूप टाकता भाजायचं आहे, तर ते पहिल्यांदा मी भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर खारीक आणि खोबरं इथं अर्धा किलो घेतलेले आहे. हे दोन्ही पण मिक्स केलेले आहे आणि मिक्स वाटून आणलेले आहे. जेव्हा खारीक खोबऱ्याचे नुसते लाडू करतात, त्यासाठी मी हे वाटून आणलेलं होतं. तर मी आज मेथीच्या लाडूमध्ये याचा थोडासा वापर करणार आहे किंवा नुसतं खोबरं टाकलं तरी चालेल. ते इथं दोन्ही मी मिक्स केलेलं होतं म्हणून मी दोन्ही वापरलेले. हे अर्धा किलो घेतलेले. तर हे मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये काय ओलावा असेल तो पण निघून जाईल. तर तुम्ही ऐकलंच असेल का मेथीचे लाडू 3 महिन्यासाठी किंवा 6 महिन्यासाठी लाडू टिकतात. पण माझ्या घरात असं नाही आहे. जरी मेथीचे लाडू असले ना, तरी 20 ते 25 दिवसामध्येच लाडू संपून जातात. घरात सगळे आवडीने खातात. हा मेथीचा लाडू जरी मी मेथी जास्त टाकले ना, पहिल्यांदा थोडासा हा कडूच लागतो. त्यानंतर तोंडात गेल्यानंतर त्याचा जे गोडवा तयार होतो ना, तो दुसऱ्या दिवशी हा मेथीचा लाडू खूप खाऊशी वाटतो. तर आता तुम्ही पाहिलं असेल खारीक खोबऱ्याचं जे सारण होतं किंवा जे बारीक केलेलं होतं ते मी सुक्कंच गरम करून घेतलं होतं. आता तूप टाकून आपल्याला जे साहित्य भाजायचं आहे, तर त्यासाठी मी तूप कढईमध्ये टाकलेलं आहे आणि इथे आपल्याला डिंक जो आहे, तो आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर तूप गरम झाल्यानंतर
हा 300 ग्रॅम मी डिंक घेतलेला आहे आणि हा आपल्याला एकदम टाकून तळायचा नाही आहे, कारण हा डिंक फुलला जातो. तर थोडा थोडा टाकून आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि जर हा व्यवस्थित फुलला नाही तर आतमध्ये कचकच लागतो, म्हणून हा चांगला फुललाच पाहिजे. म्हणून थोडा डिंक टाकायचा आणि चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चांगला डिंक फुलून द्यायचा आहे आणि नंतर काढून घ्यायचा आहे. त्या तुपामध्येच आपल्याला परत दुसरं तूप टाकून जे ड्रायफ्रूट घेतलेलं आहे, इथे पण 300 ग्राम मी बदाम घेतलेले आहे, 300 ग्राम काजू घेतलेले आहेत. तर हे सुद्धा आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. काजू काढून घेतले का त्यानंतर आपल्याला परत यामध्ये तूप टाकायचं आहे आणि तूप टाकून आपल्याला जी पिठं आपण घेतली होती, यामध्ये मी नाचणीचं पीठ जे आहे ते 300 ग्रॅम घेतलं होतं, तर ते चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर थोड्या प्रमाणात पहिलं मी तूप टाकलं होतं आणि त्या तुपामध्ये चांगलं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जेव्हा पीठ भाजून होतं तेव्हा त्या पिठाचा खरपूस असा सुवास येतो. 5 ते 6 मिनिटं हे चांगलं पीठ मी भाजून घेतलेलं आहे. जेव्हा पीठ भाजून होतं तेव्हा त्याच्या गुठळ्या ज्या असतात त्या पूर्ण निघून जातात आणि खरपूस असा सुगंध यायला लागलेला आहे. तर हे पीठ आता मी साईडला काढणार आहे. तर यामध्ये मी जास्त तुपाचा वापर केला नाही आहे. हे सगळे साहित्य जे आहे ना 2.5 किलो झालेलं आहे. तर 2.5 किलोमध्ये मी 1 किलो गुळाचा वापर केला आहे. यामध्ये तुम्ही जर गूळ जास्त वाढवला तरी चालेल, पण मी 1 किलोच टाकलेला आहे, जास्त गोड नको म्हणून. इथे जी तुम्हाला मी गुळाची ढेप दाखवली तर ती 900 ग्रॅमचीच असते. तर यामध्ये थोडासा गूळ ॲड करून मी 1 किलो टाकलेला आहे. आता हे पीठ काढून घेतल्यानंतर गव्हाचं पीठ इथे मी अर्धा किलो घेतलेलं आहे. हे अर्धा किलो पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर मी तूप न टाकता पहिल्यांदा सुक्कं हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ टाकल्यानंतर त्याचा सफेद कलर दिसत होता. तर त्यानंतर थोडा थोडा चेंज होत आपल्याला हा चांगला ब्राऊन झालेला आहे. पण हे पीठ भाजताना थोडंसं जेव्हा ब्राऊन पीठ होतं तेव्हा त्यात तूप टाकायचं आहे. तर तुपाचा वापर आपल्याला जसं जसं हवं तसं तसं आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप टाकून जरा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत थोड्या वेळाने मी तूप टाकलेलं आहे. जेव्हा आपण डाळीच्या पिठाचे लाडू करतो, ते पीठ भाजताना जसं आपण तूप टाकतो जास्त प्रमाणात, तसं यामध्ये तूप टाकलं तरी चालेल. पण मी थोड्या प्रमाणातच टाकलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता 6 ते 7 मिनिटं मी चांगलं मीडियम गॅसवरती गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर दिसतोय. तर मेन म्हणजे लाडू बनवताना जे पिठं आपण घेतलेली आहेत त्यालाच चांगला वेळ लागतो. हेच चांगलं व्यवस्थित भाजून घ्यावं लागतं. त्यानंतर लाडू बनवायला तर सोपेच आहेत. तर हे पीठ भाजून झालेलं आहे. आता इथे मी काढून घेते पीठ. त्यानंतर जी मेथी आपण भिजवलेली होती ती आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. तर पीठ हे थंड करायला ठेवूया आणि परत यामध्ये थोडंसं तूप टाकलं होतं. मेथी जरी तुपामध्ये भिजवली ना तरी ते भिजून थोडी घट्ट झाली होती. म्हणून मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि मेथी त्यात टाकून 5 ते 6 मिनिटं चांगली भाजून घेतलेली आहे. म्हणजे त्याचा थोडासा कडवटपणा जो आहे तो तुपामुळे कमी होतो. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे मेथी चांगली भाजून घ्यायची आहे. मेथी आपली चांगली भाजून झालेली आहे आणि लाडू बनवायची सगळी तयारी झालेली आहे. तर इथे आपल्याला जो गूळ घेतला होता तो फोडून फक्त पाक करायचा आहे. पण त्या अगोदर जे साहित्य भाजून घेतलं होतं, हलीम, अळशी, तीळ, परत ओवा, हे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून मी एकत्र सगळं वाटून घेतलं होतं. जर तुमचा मिक्सरचा जार छोटा असेल तर तुम्ही थोड्या-थोड्या बॅचमध्ये हे वाटून घेऊ शकता. इथं मी माझा मिक्सरचा जार जो आहे तो मोठा आहे, तर मी सगळं एकत्र टाकून सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला काजू, बदाम हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी डिंक बारीक केलेला नाही आहे. एक मोठा टोप घेतलेला आहे. त्या टोपामध्ये आपल्याला सर्व साहित्य एकत्र करायचं आहे. खारीक आणि खोबरं वाटून भाजून घेतलं होतं, ते सुद्धा आपल्याला एकत्र करायचं आहे. सगळं साहित्य एकत्र केल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे. डिंक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बारीक केला तरी चालेल. पण मी थोडासा लाडू खाताना क्रंचीपणा यावा म्हणून डिंक तसाच ठेवलेला आहे. मेथी भाजलेली ती पण यामध्ये टाकलेली आहे. गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ, हे दोन्ही पिठं मी त्या टोपामध्येच टाकून आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. काजू बदामाची पेस्ट ही सुद्धा बारीक करून घेतलेली आहे आणि सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर दुसऱ्या साईडला मी तीच कढई घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये परत थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये बारीक केलेला गूळ टाकून आपल्याला त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. इथं तुम्ही पाहिलंच आहे टोपामधलं सगळं तूप मी कढईमध्ये टाकलेलं आहे. 1 किलो तूप घेतलं होतं ते पूर्णपणे संपलेलं आहे. त्याच तुपामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि गूळ पटकन वितळण्यासाठी अर्धा पेला पाणी टाकायचं आहे.
छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि हा गूळ वितळेपर्यंत फक्त आपल्याला गॅसवरती ही कढई ठेवायची. जेव्हा गूळ वितळेल तेव्हा हा थोडासा फुलेल आणि तेव्हा समजायचं आपला पाक तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे थोडासा गूळ वितळत आलेला आहे. इकडं सगळं दुसऱ्या साईडला बॅटर मिक्स करून ठेवलेलं आहे. यामध्येच आपल्याला जो बनवलेला आपण पाक आहे तो आपल्याला त्या टोपामध्ये टाकून सगळं मिक्स करून घ्यायचा आहे. पण पाक टाकताना मी इथे स्ट्रेनर घेतलेला आहे, कारण कधी-कधी गुळामध्ये खडे असतात आणि ते खडे लाडूमध्ये नको जायला म्हणून हा पाक जो आहे गाळून घ्यायचा आहे आपल्याला आणि छानपैकी तो फुललेला आहे. तर आपला पाक रेडी झालेला आहे. पाक तयार होऊन आपल्याला बॅटरमध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे लाडू बांधून घ्यायचे. जेव्हा गरम-गरम आपण पाक टाकून मिक्स करून घेतो तेव्हाच फटाफट लाडू बांधून घ्यायचे. जर आपलं बॅटर थंड झालं आणि लाडू वळण्यात थोडंसं कठीण जात असेल, तर यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि जे उरलेलं बॅटर आहे ते आपल्याला थोडंसं टोपात गरम करायचं आहे आणि फटाफट लाडू बांधून घ्यायचे आहे. ही रेसिपी आपली पूर्ण होतच आलेली आहे. तर हे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की बनवा. पण ही रेसिपी टाकण्यासाठी मला 15 दिवस गेलेले आहे. जेवढे बनवलेले लाडू होते तेवढे सगळे संपलेले आहेत. तर आज मी परत दुसरे लाडू बनवणार आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही मेथीचा वापर किती केलेला आहे. तुम्हाला लाडू कडू आवडतात की नाही आवडत. रेसिपी जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू.